मुळात आपण प्रतिक्रिया फार प्रगल्भ मुद्द्यांवर द्याव्यात. त्यामुळे मला नाही वाटत की मी याच्यावर काही फार व्यक्त व्हावं. पण एक नक्की आहे की या सगळ्या संदर्भाने हं, म्हणजे कोण जय गुजरात म्हणतं, कोण जय महाराष्ट्र म्हणतं आणि त्याची समर्थनं कशी केली जातात हं, किंवा काय पद्धतीने आम्ही विरोधकांना टोला वगैरे लगावतोय. हं. जे विरोधक नामोहरम होतात किंवा जे विरोधक पायाशी लोळण घेतात ते हं. विरोधक लगेचच पक्षप्रवेश करतात. बरं. कारण त्यांच्या फायली तेवढ्या दडवलेल्या असतात आणि त्यांच्या छातीवर तेवढा चौकशीचा वरवंटा ठेवलेला असतो. हं, परंतु ज्यांना त्याची भीती वाटत नाही, तमा वाटत नाही, ते त्या कुठल्याही चौकशीला न घाबरता अव्याहतपणे काम करत राहतात. ते हं, काम इकडे संजय राऊतही करत आहेत आणि आम्ही सगळे करत आहोत. हं, त्यामुळे आम्हाला त्याची काही फार फिकीर वाटत नाही. एक तो भाग झाला. दुसरा असा की आता यांना काही पॉलिटिकल स्पेस नाहीये, पॉलिटिकल रिलेव्हन्स शोधायचा. खरं तर तो पॉलिटिकल रिलेव्हन्स बद्दल मीही बोलू शकते की ज्या पद्धतीने अजितदादांची पक्षात एंट्री झालेली आहे त्या एंट्रीच्या नंतर हं, एकनाथ शिंदे बऱ्यापैकी साईडलाईन झालेले आहेत. आणि इकडे तर मराठी माणसांच्या याच्यावर आपण म्हणालात तशी काही त्यांची भूमिकाच नाहीये. हं. अशा सगळ्या परिस्थितीत आता आपण काय करावं? तर आपण अमित शहांना थोडेसे रिझवू शकतो का? बरं. आपण त्यांचं थोडंसं नांगुलचालन करू शकतो का? जेणेकरून आपल्याला काही त्यातनं स्पेस मिळू शकेल. हा प्रयत्न निश्चितपणे त्यांच्याकडून असू शकतो. कारण अमित शहांना पंतप्रधान पदाच्या महत्वाकांक्षा आहेत हे काही लपलेलं नाही. हं, आणि देवेंद्रजींनी तर स्पष्टपणे केवलुके प्रकरणामध्ये नागपूरला अगदी वकिलांना ऍफिडेव्हिट देताना म्हटलेलं आहे हं. की मी त्या शर्यतीतला माणूस असल्यामुळे माझ्यावर एलिगेशन झालेले आहेत. बरं. सो त्यांच्या सुद्धा काही पंतप्रधान पदाच्या महत्वाकांक्षा लपलेल्या नाहीत. अशा सगळ्या स्थितीत मी देवेंद्रजींपेक्षा किती बेटर आहे बरं. हे सांगण्याचा प्रयत्न या निमित्ताने एकनाथ शिंदेचा नक्की असू शकतो आणि त्यामुळे त्यांना की आमच्या सुद्धा माना तुमच्यासमोर आदवीने झुकलेले आहेत हे हं. त्यांना त्यांच्या बाबतीत सांगायचं असेल तर आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. ठीक आहे. त्यांनी त्यांचं काय करायचं ते त्यांचं त्यांनी ठरवावं. हं. मात्र आता जेव्हा म्हटलं जातंय की या लोकांच्या मतांची टक्केवारी बघा, मग हे उद्या काय करत आहेत, हं. तर मला कळत नाही. अरे बाबा, जर या लोकांकडे